टुडे इज आवर थर्ड डे इन भूतान आणि मी आहे आता थिम्फूमध्ये. थिम्फूमध्ये तर थंडी आहेच, पण जिथे मी चालली ते अजून हाय अल्टिट्यूडला आहे आणि तिथे अजून थंडी वाजणार आहे. आम्ही चाललो आहोत डोचुला पास मार्गे पुनाखाला. डोचुला पासवरून हिमालय पर्वतरांगांचे 360 डिग्री दृश्य दिसते. आम्ही पोचलो तेव्हा सर्व पर्वत ढगांनी झाकलेले असल्यामुळे आम्हाला ते काही दृश्य दिसलं नाही. डोचुला पासवर वर्तुळाकार बांधकामात 108 चॉटन्स किंवा स्तूपास आहेत, जे भूतानच्या मोठ्या राजमाता दोर्जी वांगमा वांगचुक यांनी शहीद जवानांच्या स्मरणार्थ बांधले आहे. त्यासमोरच द्रुक वांग्याल लाखांग नावाची मोनास्ट्री आहे. त्यानंतर आम्ही निघालो पुनाका झोंगला. हा एक राजवाडाच आहे. हे भूतानमधील दुसरे सर्वात जुने आणि मोठे झोंग आहे. या झोंगला पुनाका वांगडू खोऱ्यातील फोचू आणि मोचूच्या संगमावरती बांधले आहे. पुनाका हे भूतानच्या सर्वात लांब झुलत्या पुलाचे म्हणजेच पुनाका सस्पेन्शन ब्रिजचेही केंद्र आहे. हा ब्रिज झोंगपासून 5 मिनिटाच्या अंतरावरती चालतच आहे. त्यानंतर आम्ही पोहोचलो क्वचितच ओळखल्या जाणाऱ्या चिमी लाखांग या मंदिरात. ही एक लहान टेकडी आहे. मंदिरात जाण्यासाठी छोटीशी चढाई करावी लागते. मंदिराजवळील खेड्यातील आणि पुनाकामधील काही घरांमध्ये राक्षसांना दूर ठेवण्यासाठी भिंतीवर, छतावर, दारांवर पॅलेसचं स्पष्ट रेखीव चित्र केलं आहे. ज्या जोडप्यांना मुलाची इच्छा आहे तेही या मंदिरात आशीर्वाद घेण्यासाठी जातात आणि एका भल्या मोठ्या लाकडापासून बनवलेल्या पॅलेसचा आशीर्वाद दिला जातो. असा होता आमचा 3रा दिवस भूतानमध्ये. भेटूयात पुढच्या व्लॉगला.